मी तुम्हाला परत बोलतो, हिंदू समाजाला एकत्र ठेवण्यासाठी आमचे देवेंद्र फडणवीस साहेब सक्षम आहेत. ओबीसी समाजाचं 1% आरक्षणाला हात न लावता, आता राणे समितीबद्दल मॅडम बोलले, राणे समितीमध्ये हेच तर लिहिलेलं ना, घटनेच्या 15(4) आणि 16(4) प्रमाणे आपण स्वतंत्र आरक्षण, मागासलेपणा सिद्ध करा आणि आरक्षण द्या. ह्यासाठी कुठलाही अन्य जातीचा आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या, असं राणे समितीने पहिलं उल्लेख केलं. मग नंतर आमच्या फडणवीस साहेबांच्या सरकारने ते आरक्षण टिकून दाखवलं. मग उद्धवजींचं सरकार 2.5 वर्ष उद्धव ठाकरेंनी घाण करून टाकली. मग 2.5 वर्ष परत आमचे महायुतीचं सरकार आलं, आम्ही परत टिकणारं 10% आरक्षण दिलं आणि आता परत देतोय. ओबीसी समाजाचं 1% आरक्षण द्यायला देणार नाही, आम्ही ठणकावून सांगतो. काय चिंता होणार नाही. इथे हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे, हिंदुत्वाच्या विचाराचं सरकार आहे. इथे कोणा करायची, कुठल्याच हिंदूला चिंता करायची गरज नाही. हो, पण त्यांना समजवण्याची भूमिका आमच्या देवेंद्र फडणवीस साहेब घेतील ना. आमच्यातली ट्युनिंग तुम्हाला माहित नाही मॅडम. त्याला येऊ का?